नमस्कार. आपण गेले अनेक भाग भूगोलाच्या अध्यापन पद्धती याविषयी माहिती पाहत होतो किंवा पाहत आहोतही. भूगोल अध्यापन पद्धतीमधील एक आजची नवीन आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धत जी म्हणता येईल आणि भूगोलाची प्रमुख पद्धत असंही म्हटलं तरी चालेल, त्या पद्धतीविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. प्रादेशिक पद्धत किंवा आपण नैसर्गिक विभाग पद्धती असे या पद्धतीला म्हणतो. रिजनल मेथड असेही इंग्रजीमध्ये आपण याला म्हणतो. आता भूगोल अध्यापनासाठी जास्तीत जास्त वापरली जाणाऱ्या अध्यापनाची पद्धती म्हणून प्रादेशिक पद्धतीस ओळखली जाते. भूगोल अध्यापनाची ही एक रूढ पद्धत आहे. बहुतांशी शिक्षक नैसर्गिक विभाग किंवा प्रदेशांचे अध्यापन करताना याच पद्धतीचा वापर करतात. 20व्या शतकाच्या पूर्वीपासून या पद्धतीचा वापर केला जात होता. तेव्हा ही पद्धत राजकीय विभाग पद्धती म्हणून वापरली जात होती. साधारणतः 20व्या शतकाच्या मध्यापासून या पद्धतीस प्रादेशिक पद्धत म्हणून ओळखले जाऊ लागले. हर्बर्टसनने जगाच्या हवामानानुसार विभाग पाडून या पद्धतीस चालना दिली. विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाच्या अध्यापनातून व्यापक दृष्टिकोन वाढण्यासाठी, स्वयं अध्ययनास प्रेरित करण्यासाठी आणि मानवी जीवनाचे संबंध जोडण्यासाठी प्रादेशिक पद्धतीचा वापर केला जातो. तर या प्रादेशिक पद्धतीविषयी आज आपण आहोत. प्रादेशिक पद्धती या नावावरूनच खऱ्या अर्थाने प्रादेशिक पद्धतीचे स्वरूप स्पष्ट होते. भूगोल विषयाचे अध्यापन प्रादेशिक स्वरूपावरून करण्यासाठी ही पद्धत वापरतात. प्रादेशिक भूगोलात कोणत्याही विभाग, खंड किंवा एखाद्या देशाचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. विशिष्ट भागाचे स्थान, विस्तार, सीमा, हवामान, वनस्पती, प्राणी, खनिजे, दळणवळण व संदेशवहन, व्यवसाय, औद्योगिकीकरण, लोकजीवन, शहरे इत्यादी अभ्यास प्रादेशिक पद्धतीने केला जातो. वरील मुद्द्यांचा विचार करून एखादा जिल्हा, राज्य, देश, खंडाचा अभ्यास आपण या पद्धतीने करता येतो. एखादा लहान असो मोठा भाग असो या पद्धतीने अभ्यास करता येतो. अलीकडच्या काळात प्रादेशिक भूगोलाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. एखाद्या भागाचा, सूक्ष्म प्रदेशाचा प्रादेशिक पद्धतीने अभ्यास करता येतो. भूगोलात प्रादेशिक विभाग पाडण्याच्या अनेक योजना हवामानशास्त्रज्ञ कोपेर, हर्बर्टसन, जेम्स इत्यादींनी सांगितल्या आहेत. प्रादेशिक भूगोलात स्थान, विस्तार, प्राकृतिक रचना, वनस्पती यांचा प्रथम विचार केला जातो. त्यानंतर प्राणी, खनिजे, शेती, लोकजीवन इत्यादींचा अभ्यास केला जातो. एका प्रादेशिक विभागाचा सहसंबंध दुसऱ्या प्रादेशिक विभाग कसा आहे याचा अभ्यास प्रादेशिक भूगोलात केला जातो. एक प्रादेशिक विभाग दुसऱ्या प्रादेशिक विभागावर अवलंबून असतो. कोणताच विभाग परिपूर्ण नसतो हे यातून विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवायचं आहे. आता भूगोलाची व्याख्या जर आपण पाहिलेल्या आहेत. भूगोल म्हणजे मानव आणि निसर्ग व पर्यावरण यांतील आंतरक्रिया ही भूगोलाची व्याख्या. लक्षात घेतली तर भूगोल अध्यापनाची शास्त्रशुद्ध अध्ययन पद्धती म्हणजे नैसर्गिक विभाग पद्धती असे म्हणावे लागेल. आता नैसर्गिक विभाग म्हणजे काय जर आपण पाहायचं झालं तर पृथ्वीच्या पाठीवर समान हवामान, मग हवामानातले घटक कोणते? तापमान, वारे, पर्जन्य, समान वनस्पती जीवन, समान प्राणी जीवन आणि या सर्वांचा परिणाम म्हणून समान मानवी जीवन. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, व्यवसाय इत्यादी मानवी जीवनात.
जेथे आढळते त्या सर्वांचा एक नैसर्गिक विभाग असे संबोधले येते किंवा संबोधता येते. म्हणजे काय? तर समान हवामान, ज्या ठिकाणी एकसारखे हवामान आहे, त्या ठिकाणी समान वनस्पती असणार आहे. वनस्पती जीवन पण त्या ठिकाणी अभ्यासतो. ज्या ठिकाणी समान हवामान, समान वनस्पती आहे, त्या ठिकाणी प्राणी जीवनही समानच असणार आहे. एक प्रकारचे किंवा एकाच जातीचे प्राणी त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला आढळतात. याचप्रमाणे समान मानवी जीवन ही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. असा जो काही प्रदेश असेल त्या प्रदेशाला आपण नैसर्गिक विभाग असं म्हणतो. हे आपल्या या व्याख्येवरून लक्षात आलं असेल. यामुळे आपल्याला काय लक्षात येते नैसर्गिक विभागामुळे? तर नैसर्गिक विभाग पद्धती ही भूगोलाची नैसर्गिक अभ्यास पद्धती आहे की जे भूगोलात आहे तेच आपण नैसर्गिक विभाग पद्धतीने विद्यार्थ्यांना जसेच्या तसं शिकवत आहोत. मानव व परिसराचे परावलंबित्व स्पष्ट करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहे की मानव व परिसर याचा काय संबंध आहे, ते एकमेकांना कसे पूरक आहे, एकमेकाशिवाय त्यांचं काही होऊ शकत नाही, महत्व नाही, हे आपण यातून आता नैसर्गिक कार्यकारण भाव जाणून घेणे व महत्वाचे उद्दिष्ट या पद्धतीत साध्य होतात. की काय कारण की या ठिकाणी अशा वनस्पती का आहेत, या ठिकाणी हेच प्राणी का जास्त प्रमाणात आढळतात, याचा कार्यकारण भाव आपण नैसर्गिक घटकाशी लावणार. मग समान हवामान असेल त्याचा काय परिणाम झाला हे आपण याद्वारे स्पष्ट करणार आहोत. या ठिकाणचं लोकजीवन किंवा मानवी जीवन जे असेल ते का असं असेल याचं कार्यकारण संबंध आपण या ठिकाणी विद्यार्थ्याला उलगडून सांगणार आहोत. हे महत्वाचं उद्दिष्ट या पद्धतीतून साध्य होतं असं आपल्याला म्हणता येईल. मानवी जीवन असलेल्या नैसर्गिक कार्यकारण संबंध शोधण्याची सवय विद्यार्थ्याला लागते. की जे काही मानवी जीवन असेल आणि नैसर्गिक जीवन आपण हे असेल त्याचा काय संबंध आहे, एकमेकाशी काय संबंध आहे, हा शोधण्याची सवय विद्यार्थ्याला या पद्धतीमुळे. आता या नैसर्गिक विभाग पद्धतीची वैशिष्ट्य काय सांगता येतील? तर नैसर्गिक विभाग पद्धती ही तार्किक क्रम असतो. उदाहरणार्थ स्थानापासून मानवापर्यंत आपण जात असतो किंवा मानवापासून स्थानापर्यंत येत असतो. एखाद्या ठराविक ठिकाणचं स्थान घेतलं तर त्या ठिकाणचं मानवी जीवन कसं असेल किंवा मानव काय असतील किंवा एखादा माणूस घेतला समोर आपण तर त्याचं स्थानापर्यंत जाणार आहोत. अशा पद्धतीने ही नैसर्गिक विभाग पद्धती एका तार्किक क्रमावर आपण पाहत असतो. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लागते. विद्यार्थी याप्रमाणे एक पाठ जर आपण शिकवला तर या पद्धतीने अनेक देशांचा अभ्यास विद्यार्थी स्वतः स्वयंअध्ययनाने करू शकतात. विविध नैसर्गिक प्रदेशाच्या अभ्यासासाठी दिशादर्शक ही पद्धत आहे. जर आपल्याला जगातील विविध नैसर्गिक प्रदेशांचा अभ्यास करायचा असेल तर ही पद्धत आपल्याला दिशादर्शक सांगते. नैसर्गिक कार्यकारण संबंध शोधण्याची सवय विद्यार्थ्याला लागते. हे वैशिष्ट्य आपल्याला या पद्धतींची सांगता येतील. आता ही जी काही प्रादेशिक पद्धत असेल किंवा नैसर्गिक पद्धती असेल यामध्ये जे क्रमाने घटक शिकवले जातात त्याचा क्रम आपण प्रथम पाहूया. तुम्ही इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत जो काही भूगोल शिकलेला आहे त्यामध्ये बरेचसे देशांचा अभ्यास केला असेल, खंडांचा अभ्यास केला असेल, नैसर्गिक विभागांचा अभ्यास केला असेल तर तुम्ही याच पद्धतीने केलेला आहे. ह्या पद्धतीचा जो काही क्रम आहे जो पुस्तकात आहे तोच क्रम या ठिकाणी या पद्धतीत वापरला जातो. आता तो क्रम काय आहे तर पहिल्यांदा आपण सुरुवातीला स्थान, विस्तार व सीमा विद्यार्थ्याला सांगत असतो की 5° 0° ते 5° उत्तर ते 5° दक्षिण या दरम्यान विषुववृत्तीय प्रदेश आहे. त्याचा विस्तार काय आहे तो सांगणार, सीमा काय आहेत आपण स्पष्ट करणार आहोत. मग यात नंतर दुसऱ्या पायरीवर आपण भूपृष्ठ रचना व नद्या, त्या प्रदेशातील भूपृष्ठ रचना कशी आहे, कोणकोणत्या नद्या आहेत, कोणकोणते पर्वत आहे, पठार आहे, मैदान आहे, या सगळ्या गोष्टीचं विवेचन आपण भूरचनेचं विवेचन या ठिकाणी आपण करत असतो. तिसऱ्या पायरीमध्ये हवामान सांगणार आहोत की या प्रदेशातील तापमान काय आहे, पर्जन्यमान किती असतं, वारे काय आहे, या सगळ्या गोष्टीचा हवामानावर काय परिणाम झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी तिसऱ्या पायरीवर पाहणार.
त्यानंतर आपण नैसर्गिक संपत्ती. आता ही नैसर्गिक संपत्ती म्हणजे काय? स्थान, विस्तार जो आहे, त्यानंतर जी काही भूपृष्ठ रचना असेल आणि जे हवामान असेल त्यानुसार ते नैसर्गिक संपत्ती त्या ठिकाणी असणार. तशाच वनस्पती त्या ठिकाणी असणार आहेत. ते आपण विद्यार्थ्याला सांगणार आहोत. ते समजून घेणार आहोत या पद्धतीमध्ये. तसेच पिके कोणते आहेत? या हवामानात कोणती पिके चांगली येऊ शकतात? त्या पिकांचा अभ्यास आपण या नैसर्गिक संपत्तीमध्ये करत असतो. आता यानंतर साहजिक हवामान आणि नैसर्गिक संपत्ती जर अशी असेल तर त्या ठिकाणचं प्राणी संपत्ती किंवा प्राणी जीवन कसं असेल, कोणते प्राणी असतील, ह्याचा सहसंबंध किंवा ही माहिती आपण विद्यार्थ्याला या क्रमाने देत असतो. त्यानंतर पुढचं म्हणजे त्या ठिकाणचे व्यवसाय आणि उद्योग काय चालत असतील, की या ठिकाणी अशी नैसर्गिक संपत्ती आहे, हे पिके आहेत, हे प्राणी जीवन आहे. तर या ठिकाणी कोणते व्यवसाय चालत असतील, कोणते उद्योगधंदे चालत असतील याविषयीची माहिती दिली जाते. यानंतर त्या प्रदेशात कोणती वाहतूक व संदेशवहनाच्या काय सुविधा आहेत याविषयीची माहिती आपण शिकवत असतो. यानंतर त्या प्रदेशातला व्यापार, आयात व निर्यात धोरण काय आहे, कोणत्या प्रकारच्या वस्तू आयात केल्या जातात, कोणत्या प्रकारच्या वस्तू निर्यात केल्या जातात, हा व्यापार जो आहे तो व्यापार आपण विद्यार्थ्याला शिकवत असतो. त्याच्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे प्राणी जीवन, मानवी जीवन, की ह्या सगळ्या गोष्टीचा उपभोग होणारा हा मानव आहे. त्या मानवाचं जीवन कसं आहे, त्या प्रदेशात राहणाऱ्या मानवाचं राहणीमान काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी सहसंबंधातून स्पष्ट करत असतो. आणि त्यानंतर शेवटचा भाग जो येतो त्या प्रदेशातील प्रमुख शहरे व त्या शहरांविषयीची माहिती आपण देत असतो. अशा क्रमानेच ही पद्धत आपल्याला शिकवणं भाग पडतं. किंबहुना या क्रमाने आपण पाठ असतात, त्यामुळे त्याच क्रमाने आपण ह्या पद्धतीचा वापर करत असतो. आता या पद्धतीचे फायदे काय सांगता येतील? तर ही पद्धत वापरणे शिक्षकाला सोपे जाते, कारण बहुतेक सर्व पाठ्यपुस्तके या पद्धतीने लिहिलेले आहेत. त्यानंतरचा फायदा, ही पद्धत तार्किक असल्यामुळे यात एक तर्कशुद्ध क्रम आहे. विद्यार्थ्याला आकलन होणे सोपे जात असते. एका क्रमाने पाठ जाणार आहे, की स्थान, विस्तार, हवामान जो काही क्रम आहे त्याच क्रमाने सर्व पाठ असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचं आकलन जे आहे ते लवकर होत असतं आणि त्याला सोपं वाटतं. या पद्धतीचा उपयोग सर्व वर्गांना करता येतो. मग लहान वर्ग असू द्या किंवा मोठे वर्ग असू द्या, सर्व वर्गांना या पद्धतीचा उपयोग आपल्याला झालेला पाहायला मिळतो. स्वयंअध्ययन करण्यास ही पद्धत उपयुक्त आहे. स्वयंअध्ययनी विद्यार्थी ज्याचं त्याचं तो एक पाठ जर शिकवलं तर पुढचा पाठ विद्यार्थी स्वयंअध्ययनाने पण आपण शिकू शकतो. अशा पद्धतीने या पद्धतीचा फायदा आपल्याला सांगता. तसेच का, कसे या प्रश्नांची उत्तरं मिळण्याची सवय विद्यार्थ्याला लावता येते. की का असं असेल, या ठिकाणचे मानव असेच का असतील, तर त्याचा संबंध ते निसर्गाशी लावून तिथल्या हवामानाशी लावतील. या स्वरूपात का, कसे या सर्व प्रश्नांची उत्तर विद्यार्थी स्वतः या ठिकाणी या अध्यापन पद्धतीने मिळू शकतात. कार्यकारण संबंध प्रस्थापित करण्याची सवय विद्यार्थ्याला या अध्यापन पद्धतीमुळे लागते. याशिवाय सर्वात महत्त्वाचा फायदा असाही आहे की विद्यार्थ्याला नकाशा वाचण्याची सवय लागते किंवा तशी संधी आपल्याला या पद्धतीमुळे उपलब्ध करून देता येते असंही आपल्याला. जसं या पद्धतीचे फायदे आहेत तसे या पद्धतीला काही मर्यादा आहेत, तर त्या मर्यादा काय असतील? तर या पद्धतीने शिकवण्यात किंवा शिकण्यात तोचपणा असतो. त्यामुळे पाठात निरसता येते, की पहिला पाठ पण त्याच पद्धतीने, दुसरा पाठ त्याच पद्धतीने आपण शिकवतो. त्यामुळे साहजिक विद्यार्थ्यांना निरसता किंवा कंटाळवाणे पाठ वाटतात. भूगोल हा कंटाळवाणा वाटू शकतो. दुसरी मर्यादा, फक्त प्रादेशिक भूगोल या पद्धतीने शिकवता येतो. म्हणजे प्रादेशिक भूगोल म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी प्रदेशाचा, मग त्या जिल्हे असतील, राज्य असतील, देश असतील, खंड असेल किंवा नैसर्गिक यांचा जो काही अभ्यास असेल तो फक्त या पद्धतीने करता येतो. प्राकृतिक भूगोल जो असेल त्याचा अभ्यास आपण या पद्धतीने करू शकत नाही. सर्व विद्यार्थ्यांना तार्किक क्रम कळतोच असे नाही. हे एक महत्वाचं आहे की त्यात तार्किक क्रम आहे पण तो विद्यार्थ्याला कळेलच असेही नाही. त्यानंतर
स्वयंअध्ययन करण्यास विद्यार्थी टाळाटाळ करतात. कदाचित आपण विद्यार्थ्याला 3 धडे शिकवले आणि 4था धडा तुम्ही करा म्हटलं तर विद्यार्थी करतीलच असं नाही. त्यामध्ये टाळाटाळ होऊ शकते. ही एक मर्यादा आपल्याला सांगते. त्याच्यानंतर शिक्षकांना नकाशाचा वापर योग्य व प्रभावीपणे केला तरच स्थान विस्तार समजते. की स्थान विस्तार सीमा शिकवायच्या आहे, नकाशाचा वापरला नाही तर असं होणं झालं तर काही उपयोग होणार नाही. त्या ठिकाणी योग्य प्रकारचा नकाशा आणि योग्य प्रकारे आपण स्थान विस्तार जो असेल हे दाखवलं पाहिजे नकाशात, तर हे प्रभावी होईल. हे जर नाही केलं तर ते समजणार नाही. त्यानंतर मर्यादा विविध देशांची व नैसर्गिक विभागांची नावे लक्षात ठेवणे जिकरीचे होते. अनेक देश पाठ करायचे, ते नैसर्गिक विभाग पाठ करायचे, त्या विभागात येणारे देश पाठ करायचे. हे सगळं जर लक्षात घेतलं तर हे सोपं नाही असंही आपल्याला पाहायला मिळतं. एकाच पद्धतीने अनेक प्रदेशांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांना कंटाळा वाटतो. त्याच पद्धतीने सर्व देश शिकायचे, त्याच पद्धतीने सर्व प्रदेश शिकणे किंवा नैसर्गिक विभाग शिकणे, सगळे जिल्हे राज्य शिकणे तोचपणा आल्यामुळे साहजिक विद्यार्थ्यांना कंटाळवाणा होतो आणि ते उत्साहाने या अध्यापन पद्धतीमध्ये भाग घेतीलच असं नाही. ही आपल्याला मर्यादा सांगते. आता प्रादेशिक पद्धत जी आहे त्या पद्धतीत शिक्षकाची काय भूमिका आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे की शिक्षक हा महत्वाचा असणार आहे. आता प्रादेशिक पद्धतीत प्रभावी वापर करण्यासाठी शिक्षकाने पुढील भूमिका पार जर पाडली तर अतिशय योग्य पद्धतीने आपण प्रादेशिक पद्धत वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर सादर करू शकतो. त्यामध्ये पहिलं जे काही भूमिका आहे ती म्हणजे प्रस्तावनेस लागणाऱ्या साधनांचे पूर्वनियोजन करणे. की आपल्याला जी काही साधनं लागणार आहेत त्याचं पूर्वनियोजन आपण केलं गेलं पाहिजे. त्यानंतर दुसरी जी काही भूमिका असेल ती समान घटकाचे समान भाग वर्गीकरण करणे. की तो एक घटक आपण एका तासात शिकवणार नाही, पण ते बरोबर 3 किंवा 4 तासात जे शिकवायचं त्याचं समान भागात आपण त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. तिसरं, पाठ्यमुद्द्यांच्या स्पष्टीकरणासाठी नकाशाचा प्रभावी वापर करावा. की ज्या ठिकाणी आपल्याला हवामान सांगायचं असेल, वनस्पती जीवन सांगायचं असेल किंवा प्राणी जीवन सांगणार असेल, खनिज संपत्ती सांगणार असेल तर त्या ठिकाणी नकाशा वापरून नकाशामध्ये दाखवून नकाशाचा आणि हवामानाचा, नकाशाचा आणि स्थानाचा, त्या घटकाचा सहसंबंध स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या स्पष्टीकरणासाठी नकाशा वापरणं गरजेचं आहे. चौथं अशी भूमिका आहे आपल्या पाठामध्ये ज्यावेळेस आपण विषय संपतो आणि शेवटी विद्यार्थ्यांचा आपण काय समजलं काय नाही हे बघण्यासाठी संकलन व उपयोजन ही जी काय पायरी आहे त्या पायरीमध्ये विद्यार्थ्याला भरपूर सहभाग घ्यावा. की संकलनात जर प्रश्न विचारले असतील तर ते वर्गातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून त्याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करा. उपयोजनामध्ये विद्यार्थ्याला नकाशा भरायला लावा, नकाशामध्ये स्थान दाखवायला लावा की जेणेकरून विद्यार्थ्याला नकाशा वाचन किंवा नकाशा भरण्याचं कौशल्य विद्यार्थ्यामध्ये विकसित होईल, निरीक्षण कौशल्य विकसित होईल. ह्या संधी आपल्याला उपलब्ध करून द्याव्या लागतील. पुढची 5वी पायरी विद्यार्थ्यांच्या निरीक्षण, कार्यकरण भाव व नकाशा भरण्याच्या कौशल्याचा विकास करावा. की नकाशा समोर दिल्यानंतर विद्यार्थ्याला निरीक्षणाला संधी दिली पाहिजे. त्याला काही भौगोलिक कारणे यासारखे प्रश्न विचारले गेले पाहिजेत की असं का असेल हे त्याने शोधतो नकाशावरच्या निरीक्षणातून शोधता आलं पाहिजे. त्याचबरोबर त्याला नकाशा भरण्याचं जे काही कौशल्य आहे ते विकसित करावे लागेल आपल्याला. यानंतर आंतरराष्ट्रीय मनोवृत्ती वाढीस लावायची आपल्याला. की कोणताही देश स्वयंपूर्ण नाहीये. प्रत्येक देशात काहीतरी चांगलं असेल, चांगली पिकं असतील किंवा काय म्हणायचं काही निर्यात करत असेल तर त्याला काही आयात करावं लागतं. त्याला प्रत्येक देशाला कोणत्या तरी देशावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. आपण सगळ्यांना एकमेक अवलंबून आहोत. ही आंतरराष्ट्रीय मनोवृत्ती वाढीस लावा. विद्यार्थ्यांमध्ये व्यापक दृष्टिकोन विकसित करणं गरजेचं आहे. की फक्त मी माझ्या देशाचा विचार करेल नाही तर मला पूर्ण जगाचं, हे जगच माझं बांधव आहे, या आपण हे विश्वचे माझे घर हा दृष्टिकोन विद्यार्थ्यामध्ये आपल्याला या पद्धतीद्वारे निर्माण करायचा आहे. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनास प्रवृत्त करायचं आहे.
की विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन केलं पाहिजे, स्वतःचे स्वतः अर्थ लावले पाहिजे, कार्यकारण भाव सांगता आला पाहिजे, नकाशे निरीक्षण करून त्यातील सहसंबंध स्पष्ट करता आले पाहिजेत. ह्या अशा स्वयं अध्ययनाला प्रवृत्त करणं आपल्याला गरजेचं आहे. ह्या भूमिका आपल्या जर शिक्षकांनी या पद्धतीमध्ये वापरल्या तर साहजिकच या पद्धतीचा अतिशय चांगला उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. आपण गेले काही भाग जो काही अध्यापन पद्धती विषयी माहिती पाहत आहोत, तसे याही पद्धतीची आपण माहिती पाहिलेली आहे. हे आपल्याला समजले असेल अशी अपेक्षा आहे आणि यावर जे काही प्रश्न येतील त्या प्रश्नाची उत्तर आपण लिहिण्याचा प्रयत्न